नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ए टू झेड क्रॉप या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, सध्या आले बाजार भावामध्ये खूप मंदी आलेली दिसून येत आहे आणि मागच्या 4-5 दिवसापासून आपला एकही व्हिडिओ आपण टाकलेला नाही होता, कारण काही अडीअडचणीमुळे काही व्हिडिओ टाकता आला नाही किंवा त्याचा अपडेट जे आहे ते तुम्हाला देता आला नाही। पण आता इथून पुढे जे तर रेग्युलर अपडेट तुम्हाला मिळत जातील। मागच्या ह्या 4-5 दिवसापूर्वी आले अद्रकीचे भाव जे तर कमी होत बऱ्यापैकी होते, पण तिथून जे तर कमी होत जे तर सध्या 36, 37, 38 रुपयापर्यंत जे आले बाजारभाव जे तर कमी झालेले आहेत इथपर्यंत। आणि हे आले बाजारभाव जे आहे तर कमी होण्याचं कारण तुम्हाला माहीतच आहे। सध्या इतर देशांमध्ये जे युद्ध चालू आहे त्या युद्धाचा परिणाम आपल्या भारतावर सुद्धा झालेला आहे आणि खास करून शेतमालावर झालेला आहे। फळं भाज्या असो, फ्रूट्स व्हेजिटेबल असो, सगळ्याच जे इथून आपल्या भारतातून निर्यात होत आहे परदेशामध्ये, तर ती निर्यात ठप्प झाल्याने हे जे भाव आहे अजून जास्तच कमी झालेले आहेत आणि अजून किती कमी होईल हे सध्या सांगता येत नाही। तर ज्या शेतकऱ्यांना माल द्यायचा होता किंवा द्यायचा आहे त्यांनी अजून 10 ते 15 दिवस थांबावं, कारण आले पिकामध्ये जे तर तेजी निश्चित येणार आहे अजून, कारण 4.5 पर्यंत जे तर भाव जाणारच आहे। पण सध्या स्थितीला हे युद्ध बघता सध्या अजून 8 ते 10 दिवस असं सांगता येत नाही, कारण मार्केटला स्टेबल होण्यासाठी खूप वेळ लागतो आणि भाव घसरण्याला जास्त वेळ लागत नाही। 2 दिवसात भाव रिटर्न येऊ शकतात, पण भाव वाढायला थोडा वेळ लागू शकतो। त्या उद्देशाने जे आहे तर तुम्हाला मी सांगेल की आजची जी कंडिशन आहे ते 35 पासून 38 रुपयापर्यंत आहे, खरेदी चालू आहे। आणि तुमच्या भागात काय भावाने खरेदी चालू आहे ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला किंवा मलासुद्धा आपापल्या वेगवेगळ्या भागाच्या जिल्ह्यानुसार, तालुक्यानुसार काय रेट चालू आहे, त्याच्यामध्ये किती डिफरन्स पडतो याची जे तर खात्री होईल। त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी आवर्जून जे तर कमेंटमध्ये भाव जे लिहून टाकावे आणि गावाचं नावसुद्धा टाकावं आणि जे खरे रेट आहे चालू सध्याचे तेच टाकावे। उगाच वाढीव भाव टाकून शेतकऱ्यांची दिशाभूल होते। सध्या परिस्थिती खूप नाजूक आहे, म्हणजे काय आहे, सध्या युद्ध चालू असल्या कारणानं पूर्ण जो एक्सपोर्ट होतो, जो जेवढा पण माल आपल्या भारतातून विदेशात, तो एक्सपोर्ट थांबलेला आहे। त्यामुळे हे भाव जे आहे तर कमी झालेले आहेत आणि अजून किती दिवस कमी राहील हे पण सध्या सांगता येत नाही। तर शेतकरी मित्रांनो, सध्या आता आले पिकामध्ये जे आहे तर स्थिर भाव सध्या झालेले आहे किंवा नाही हे सध्या सांगता येणार नाही, कारण अजून कमी होऊ शकतात, सांगता येत नाही। त्यासाठी तुम्ही थोडं थांबावं। कमी झाले तरी अजून 15 दिवसांनी का होईना हळूहळू भाव वाढतील। माल काय झालं आहे, एकदम माल काढलेला जो माल आहे, रेग्युलर जर सायकल चालू असली मार्केटमध्ये, जेवढा पण माल निघतो तेवढा एक्सपोर्ट काही त्यापैकी 50% जो एक्सपोर्ट होतो आणि 50% जो होतो आपल्या भारतातच इतर राज्यामध्ये, बाहेर राज्यामध्ये जातो मंडीला, तर तो दररोजच्या दररोज खपत होत असते। पण काय झालं आहे की 50% माल जवळजवळ जागीच तो एक्सपोर्ट होणारा तो एक्सपोर्ट झाला नाही। तर आपल्या याच मंड्यांमध्ये, स्थानिक मंड्यांमध्ये, आपल्या राज्याच्या किंवा इतर राज्यांच्या जे मंड्या आहे मोठमोठ्या, तिथं जर माल स्टॉक जास्त राहिला तर निश्चितच भाव कमी होतात। तर त्यासाठी सध्या आले बागायतदार जेवढे पण आहे, माझे मित्र, शेतकरी मित्र आहे, त्यांनी थोडंसं वेट करावं, 15 दिवस घाई करू नये। आणि ज्या शेतकरी मित्रांना खरंच पाणी नाही आहे किंवा अत्यावश्यकच आहे काढायला, तर त्यांनी
1 ते 2 व्यापाऱ्यांना फोन लावून सखोल चौकशी करून जेणेकरून तुम्हाला 2 रुपये चांगल्या भावाने जे तुमचे अद्रक विकल्या जाईल अशा हिशोबाने सौदा करावा. तर शेतकरी मित्रांनो, आजचा होता हा अपडेट. कसा वाटला तुम्हाला? आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.